नमस्कार, मी दिगंबर शिंदे टिका पाटील, संपादक एक वृत्त न्यूज चॅनल नांदेड। शेतकऱ्यांना रब्बी पिकांसाठी पाणी मिळावं याकरिता विष्णुपुरीच्या या जलाशयाच्या माध्यमातून माझ्या पाठीमागे आपण पाहू शकता की रब्बीच्या पिकांसाठीच्या पाणी देण्यासाठी या पाईपलाईनच्या माध्यमातून आजदवन या ठिकाणी पाणी सोडलं जातं आणि तिथून वेगवेगळ्या पद्धतीने शेतकऱ्याला विभागणी करून त्या ठिकाणी पाणी दिलं जातं। परंतु मागच्या तब्बल महिनाभरापासून रब्बीच्या पिकाच्या निमित्तानं हे पाणी विष्णुपुरी जलाशयातून या पाईपातनं पुढे जातं। परंतु पाठीमागे पाहत असाल विष्णुपुरी जलाशय ते आजदवन या दरम्यान ज्या ज्या ठिकाणी पाईप आहे त्या ठिकाणी अनेक ठिकाणी अशा पद्धतीने आपण पाईप फुटलेले पाहतात। त्यामुळे दरवर्षी या पाईपलाईनच्या मेंटेनन्स साठी लाखो रुपयांचा खर्च केला जातो, परंतु तो पैसा कुठं खर्च झाला जातो आणि कंत्राटदाराचं चांगलं होतं की काय अशी भावना मात्र आता प्रत्यक्षात दिसू लागलेली आहे। त्यामुळे गुत्तेदाराच्या माध्यमातून जी काही कामं झाली ती बिलं थांबवण्यात यावी, अन्यथा त्यांच्यावरती कडक अशा पद्धतीची कारवाई करावी, जेणेकरून भविष्यामध्ये अशा पद्धतीची पाण्याची नासाडी होणार नाही आणि पैशाचा चुराडा सुद्धा होणार नाही। संबंधितांवर कठोर अशी कारवाई केली जावी अशी मागणी सार्थ नागरिक आणि शेतकऱ्यांच्या वतीनं होते आहे। एक वृत्त न्यूज चॅनल साठी मी दिगंबर शिंदे दिगा पाटील।